आता चिंतन लक्ष देऊ नाही का, हे शरीर माझं नाही, देह हा पाचाचा आणि लावसना शेखी ज्याचा त्याला देणे लागे. आप तेज वायू पृथ्वी आकाश हे पंचमहाभूताचं शरीर आहे. तुम्हाला प्रमाण देऊन सांगू, पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ, आला मला सबळ अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ, आला मला सबळ अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी. शॉर्ट बट स्वीट, त्याला म्हणतात थोडं पण गोड. आप तेज वायू पृथ्वी आकाश पंचभूताचा गोंधळ. एका गावात प्रमाण दिलं महाराज. मी कीर्तन झाल्यावर 5-25 त्या गावातले लोक मला येऊन भेटले, म्हणजे महाराज तुम्ही योग्य प्रमाण दिलं. आमच्या गावात 5 वर्षापासून जे पंच निवडून आलेत ना, जवळजवळ ते भूतचेत 5 वर्षापासून गावात त्याचाच गोंधळ सुरू आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावला सबळ अहंकार त्या पाठी. हे पंचमहाभूत शरीर आपलं नाही, हे उसणं आणलंय. आणि उष्ण्या आणलेल्या वस्तूवर ताबा करता येत नाही, डेरिंग करता येत नाही. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, येऊन पाठी थापटती. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण शे भासत असे. सज्जनो, देह आपला नाही, हे पंचमहाभूताचं शरीर आहे. याच्यावर ताबा केला तर काय होतं तुम्हाला सांगू, ऐका. मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, मारिती झोडीती झोडीती निष्ठुर, तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. आजचा महाराज म्हणजे तुम्हाला सांगू, स्वरात आहे तवा जोरात आहे. नाहीतर काही काही महाराज लोक स्वरात नसतात, आणि ज्याला स्वर नसतो त्याला लई जोर असतो, भस्कन स्वरातून जातात. या मंडळीला खूप त्रास होतो. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, कारण नाही त्या यमाशी करुणा. बाहेर काढीती कुडी प्राणा, जैशी ओढाळ सापडे धान्य, यम करुणा करू जेती. म्हणून हे शरीर आपलं नाही. सज्जनो, या देहाच्या मुख्य 3 अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे माग होता जन्मधरी. शिशुपासून धरल्या या देहाच्या 7 अवस्था आहेत. त्या कोणत्या ऐका. जन्मल्यापासून 2 वर्षापर्यंत शिशु, 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत कुमार, 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत प्रोगंड, 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत किशोर, इकडे बी लावा किशोरी, 15 वर्षापासून 30 वर्षापर्यंत युवा युवती, 30 वर्षापासून 50 वर्षापर्यंत प्रौढ, 50 वर्षापासून मरेपर्यंत वृद्ध. या देहाला 6 विकार आहेत बाबा. किती? 6. अस्ति, जायते, वर्धते, विप्रिणमते, अपेक्षते आणि शेवटी विनश्यंती. अस्ति म्हणजे गर्भात येणे, जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते म्हणजे वाढणे, विप्रिणमते म्हणजे तरुण होणे, अपेक्षते म्हणजे वृद्ध होणे आणि विनश्यंती म्हणजे नाश पावणे. या देहाचे 3 नाश आहेत. किती? 3. स्वभावनाश, आश्रयनाश आणि परतहानाश. पहिला नाश सांगतो स्वभावनाश, अर्धा तास लक्ष देऊन ऐका. या देहाचा पहिला नाश स्वभावनाश. आंबा किती दिवस राहत नाही, विशिष्ट काळापुरता राहतो. काळ संपला, आंबा सरडा, तसं शरीर कोटपर्यंत राहतं. तुम्हाला प्रमाणच देऊन सांगतो. मरणाचे जवगा थोडे पदरी जीने तुझी वारी माप भरे. मरणाचे जवगा थोडे पदरी जीने तुझी वारी माप
जोपर्यंत शरीर रूपी दिव्यात आयुष्य रूपी तेल आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार. आयुष्य रूपी तेल संपलं तत्थामम परमम मम. कारण 5 गोष्टी जिथं असतील तिथं माणसाला ओढून घेऊन जातात. विवाह, अर्थस्य, मरण, मन्न, जननमेव च कंठे बद्ध्वा दृढम सूत्रम यत्र स्तम तत्र नियते. देवानं तसं नियोजनच लावलेलं असतं. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरण ठरलेलंच आहे. वेळ, पल, काल, घटका, दिनांक, वार सर्व डिटेल मध्ये आहे. तर ते आपल्याला माहित नाही. कारण या देहाचा पहिला नाश आहे स्वभाव नाश. शरीर जाता घवे हे तव नाशवंत स्वभावे. म्हणून इत्वा झुंजावे पंडुकुमारा. क्षणाक्षणाला देह चाललाय. आपल्या चोपदाराकडे पहा. दोन्ही चोपदार लहानपणी काय लेकर दिसत असतील. आहा, बाळशीदार लेकर, गोरे पान लेकर, लंब्या नाकाचे लेकर. माता मावले येत असत्यान लहानपणी उचलून मट मुके घेत असतात. आता नाही बरं. आता कोणी मुका घेतला तर 1000 रुपये मी देतो. ते शरीर राहिलं नाही ना. क्षणाक्षणाला देह बदलायला लागलाय. आयुष्य जाता हे पहा. काळ जपत असे महा. सोहिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्री हरीच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशवून. सर्व मिथ्याय जाणून. शरण रिघा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता म्हणत मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. एक दिन जाना है. जाने की तयारी करो. कारण की मोठा मोठाले आयुष्याचे लोक गेले. तुम्हाला दिग्दर्शन करतो. समोर चालतो ऐका. मोठे मोठे आले जन्मोनिया मेले. कोणिया गेले राव रंग. त्याचे नाव कोणी नेगे चरचरी. त्याचे नाव कोणी नेगे चरचरी. मोठे मोठे आले जन्मोनिया मेले. कोणिया गेले राव रंग. कोणिया गेले राव रंग. राव रंग राव रंग. मोठे मोठे आले जन्मोनिया मेले. होनिया गेले राव रंग. त्याचे नाव कोणी नेघे चराचरी. कोण कोण आलन कोण कोण मेलं. आजा मेला पंजा मेला. आजा मेला बाप मसना गेला. देख देख तू बंधू तूही तैसा झाला. उठा 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 जागा बाकी भयाले मोठे. पंढरी वाटोनी तुझा ठाव नाही मोठे. उठा उठा जागा बाकी भयाले मोठे. पंढरी वाटोनी आजा मेला पंजा मेला. मेला पंजा मेला. बाप मसना गेला. बाप मसना गेला. देख देख तू बंधू तूही तैसा झाला. उठा 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 जागा बाकी भयाले मोठे. पंढरी वाटोनी तुझा ठाव नाही कोठे. तुझा ठाव नाही कोठे. तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला. तुम्हाला सांगू इंद्राबाईचा संजय मेला. इंद्राबाई गेल्या आणि मागून राजा गेला. एक दिन जाना आहे. तुम्हाला एक कोटी सांगतो. या देहाचा पहिला नाश सांगायलो स्वभाव नाश. अरे मना सोस्कर्षी किती. हितव वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. शेवटी अंती जाई जनी. 1 अर्बुद 60 कोटी लेखा. 30 लक्ष 10 सहस्र देखा. 700 ते 9 मास मापा. तया हिरण्य कश्यपा काय झाली. 14 चौकड्या लंका अनाथा. 99 सहस्र राया दशरथा. तेही गेले मृत्यू पंथा. मागे कोणी नुरलेची. 14 कल्पतय मार्कंड्या पडे. ते लोम हर्षाचा एक रोम जडे. बगदाला भ्याचे निमिषी मोडी. गेले एवढे अरे म्हणा. बगदाला भ्याचे पुरे आयुष्य
ब्रुसुंडीचा एक श्वास ब्रुसुंडीचा पुरे मरणांत वटहंशाची उक्ती पुच्छ वटहंशाचा पुरे मरणांत कुर्माचा एक दिवस नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा गेले एवढे अरे मना हिरण्यकश्यपूला किती आयुष्य होतं ऐका 1 अर्बुद 60 कोटी 30 लाख 10,709 महिने अर्बुज कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का नाही तुम्हाला आम्हाला खरबूज नाही तर टरबूज माहिती आहे आता टरबुजाचे तर प्लॉटच आहेत तुमच्या वावरात शेतात अर्बुज किशिको कहते हैं एकम दहम शतम सहस्र दशहस्त्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंकू परास्तन मग अर्बुज 18वी संख्या मल दमाला काळाच्या ओघात गेला हिरण्यकश्यपू 14 चौकड्या लंकानाता करत तरत द्वापार कली या 4 युगाची एक चौकडी आता करत युग किती हजार वर्षाचा आहे द्वापार युग त्रेतायुग आणि कलियुग 4,32,000 निसतं कलियुग आहे या 4 युगाची बेरीज करायची त्याची एक चौकडी जर विश्लेषण करून सांगून गेलो तर 2 तास लागतील ज्यावेळेस 14 वेळेस निघून जाईन त्यावेळेस रावण गतप्राण व्हायचा रावणाचं ऐश्वर्य सुद्धा तसं होतं महाराज वर्णन करतात लंके माझी घरे किती ते ऐका सांगत से संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे जेथे तांब्या आणि काशाची शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कोडी गेली नाही 1 लाख पोरं होते 1.25 लाख नातू होते 80,000 बायका होत्या आता जर रावण असता तर आना पोच निवडून आला असता पण 80,000 बायका पण प्रत्येक पत्नीला स्पेशल बंगला त्यात सर्व सुविधा त्यात स्पेशल रूम फॉर दी शिल्पिंग शयनगृह झोपण्यासाठी किचन रूम बाथरूम संडास रूम शृंगार रूम कोप भवन बैठक भवन आणि रावणाच्या बाबतीत जर आपण आपला विचार केला ना आपलं काहीच खरं नाही आपलं कसं आहे तुम्हाला सांगू 4च पत्राचं घर घराच्या समोर वाटा त्याच्यावर शेळीचा खुटा आणि त्याचा दिमाग मोठा तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो महाराज माझी रामकथा मी करलं होती मी करलं मला एका जोडप्यानं दूध घ्यायला नेलं तेव्हापासून दूध घेत नाही जोड पारमार्थीपासून प्रपंचिक होतं 4च पत्राचं घर पण त्या बाईनं 2 पोते फाडून एका कोपऱ्यात बाथरूम स्नानगृह तयार केलं आडूसा आंघोळीला चुलीच्या समोर हातात मेडक्या रावल्या त्याचा माचोळा तयार केला त्याच्यावर फोडलेल्या झिलप्या त्याच्यावर गौऱ्या त्याच्यावर पळाट्या त्याच्यावर तुराट्या त्याच्यावर संकाड्या पत्राला लागल्या चुली जाळ सुरू आहे चुलीजवळ पोतं टाकून मला बसवलं बाई दुधा नाही गेली जर त्या गौऱ्यानं पळाट्यानं तुराट्यानं संकड्यानं विचार केला असता त्या माझ्या अंगावर निस्त्या अशा लवणल्या असत्या खालून तर जाळ सुरूच होता ना दुसऱ्या दिवशी या गुंडाला फक्त सावडायचंच काम पडत होतं काही खरं नाही आपलं मोठे मोठे गेलेत वाहात आणि झिंजुर्डे म्हणतात चला गावात 14 कल्पाचं आयुष्य मार्कंडाला होतं करत तरत द्वापार कली या 4 युगाची एक चौकडी 12 वेळेस जाईन त्यावेळेस एक कल्प आणि 72 वेळेस जाईन त्यावेळेस एक महाकल्प तुम्हाला सिद्धांत सांगतो ह्या उतरंडी कवर लोक उतरू ऐका येथे उरो नाही उरो नाही येथे उरो नाही उरो नाही आले अवतार अवतार येथे उरो नाही येरते पामर जीवन गीती येरते पामर जीवन गीती येथे उरो नाही नाही येथे उरो नाही नाही आले अवतार अवतार
तर आपल्यासारख्या अवतावरच्याची काय किंमत. एक दिन जाना है. कारण तुम्हाला सांगू, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना